तर अगदी शिवसेना म्हणजे तुमचा पक्ष तुम्ही एकदम गेअर्ड अप झालेले आहात हे नाही, नक्की. सचिन कारण काय अहिर झालंय यांच्या हां. म्हणजे तुमच्या त्या फ्लो मधून आम्हाला जाणवतंय नाही, की आम्हाला आता किती कोणीतरी विचारलं. ताकदी. नाही, आम्हाला कोणीतरी विचारलं तुमची तयारी काय? मी म्हटलं तयारी आम्ही तर ही निवडणूकच 3 वर्ष 2 वर्ष महानगरपालिकेची पुढे गेली आणि शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की तो तळागाळातला पक्ष असल्यामुळे तो नेहमीच सक्रिय राहिलेला आहे, नेहमी लोकांबरोबर राहिलेला आहे वेगवेगळ्या प्रश्नाच्या निमित्ताने आणि आमच्याकडे इच्छुकांची गर्दी खूप आहे. म्हणजे आज काही नगरसेवक आम्हाला सोडून गेले, अर्थात त्यातले काही नगरसेवक आता परत यायला मागतायत. तो कोण आहेत भाग वेगळा. संपर्कात? आता मी ते नावं सांगितलं तर परत त्यांना बिचाऱ्यांना एकनाथ शिंदे साहेबांना भेटावं लागेल, बुके द्यावं लागेल आणि आम्ही तुमच्याबरोबरच आहोत असं सांगावं लागेल. पण एक गोष्ट आहे की पक्षामध्ये पण ज्यावेळी अशी चर्चा झाली त्यावेळी असं झालं की ज्यांनी साथ दिली नाही ते गेले आणि परत ते आले तर त्यांना आपण उमेदवारी द्यायची का? मग वर्ष दीड 2 वर्ष ज्या संघटनेची दुसऱ्या फळी तिसऱ्या फळीने आंबल्याबरोबर काम केलेलं आहे त्याला आपल्याला घेऊन जावं लागेल. एखाद 2 नगरसेवक नाही आले तरी चालतील, पण संघटना टिकली पाहिजे. या दृष्टिकोनातून 227 वॉर्डामध्ये आम्ही सक्रिय असल्यामुळे आणि आपण स्वतंत्र निवडणूक लढवल्यामुळे ते 2 नंबरवर 3 नंबरवरचे उमेदवार हे आमच्याकडे आहेतच. आणि आता आम्हाला जबाबदारी मुंबईमध्ये काही उपनेते काही आमदारांना विधानसभा न्याय जे दिली होती तो रिपोर्ट पूर्ण आमचं एक्सरसाइज तयार झालं. काय संघटनेची परिस्थिती आहे, काय वस्तुस्थिती आहे, किती जागा आपण लढू शकतो, किती जागा इच्छुक उमेदवार आहेत, किती लढू शकतो आणि निवडून येऊ शकतो, हा सर्व रिपोर्ट आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींना स्वतः दिलेले आहेत आणि 1 to 1 विधानसभा न्याय त्यांनी ह्या सर्वाचा आढावा घेतलेला आहे.